देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. नमस्कार, मी सुरभी हांडे. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. महत्त्वाचं असतं ते श्रद्धा, भक्ती आणि विश्वास. देवावर मनापासून जो विश्वास ठेवतो, देवाची मनापासून जो भक्ती करतो, त्याला बरोबर फळ मिळतंच. चला तर मग आज या भक्ती सागरात आपण सगळे न्हाऊन निघूयात आजच्या कीर्तनातून. राम कृष्ण शुद्ध बीजा पोटे, शुद्ध बीजा पोटे, शुद्ध बीजा पोटे, शुद्ध बीजा पोटे, फळे रसाळ गोमटे, फळे रसाळ गोमटे, रसाळ गोमटे, ओके पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 हर. शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, तुका म्हणे जाती, ताप दर्शने विश्रांती, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. विठाला 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 गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी भगवत चिंतना करिता घेतलेला अभंग हा संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती, तीनही लोकी अमरजयांची कीर्ती, वारकरी संप्रदायाचं कलशस्थान, जयांचे शब्द म्हणजे रत्नांची खाण, जे सर्व साधकांचा कल्पतरू, जे अभंग वाङ्मयाचाही महामेरू असे असलेले जगद्गुरु, जगतमान्य, विश्ववंदनीय श्रीमंत संत तुकोबरा यांचा संतपर प्रकरणातील संतांच्या गुणांचं वर्णन करणारा गोड असा अभंग सेवेकरिता निवडला आहे.
सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठातील आहे. अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय संतांचं वर्णन करतात, पण संतांच्या नावाचा उल्लेख मात्र कुठेच आलेला नाहीये. मग वर्णन नेमकं कोणत्या संतांचं करतात? तर ज्ञानदेवादी चारही भावंडांचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये करत आहे. आणि वर्णन करत असताना महाराज संतांच्या आई वडिलांची शुद्धता सांगताय, संतांच्या आई वडिलांना महत्व देताय. कारण महाराज म्हणतात जर शुद्ध बीज असेल आणि योग्य मशागत केलेली जर जमीन असेल तर त्यामधून निर्माण होणारी फळं ही रसाळ आणि गोमटीच जन्माला येतात. त्यानंतर महाराज म्हणतात या संतांची जी वाणी आहे ना ती अमृतासारखी अमर आहे आणि त्यांनी त्यांचा देह देवाच्या कारणी लावलेला आहे. एवढंच नाही तर त्यांचं सर्वांग हे निर्मळ आहे आणि गंगेच्या पाण्याप्रमाणे ते पवित्र आहे. आणि जर असा संतांच्या सहवास जर आपल्याला लाभला तर आपल्या जीवनातील तापत्रय जातो, असं महाराजांनी अभंगामध्ये सांगितलेलं आहे. हा अभंगाचा थोडक्यात भावार्थ तुमच्या समोर मांडला. आपल्याला अभंगावरती चिंतन करायचं आहेच, पण तत्पूर्वी अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय भक्तवत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपाद्वारा साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने थोरा मोठ्यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी संपन्न होत असलेला हा कीर्तन सोहळा देवाची द्वारी कीर्तनाची वारी या माध्यमातून फक्त मराठी प्रत्येक घराघरामध्ये कीर्तन म्हणजे नेमकं काय आहे ते लहान लहान लेकरापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं कार्य करते आहे. आणि त्यामध्ये माझ्यासारख्या पामराला त्यांनी ह्या ठिकाणी संधी प्राप्त करून दिली, हे मी माझ्या कुठेतरी अनंत जन्माचं पुण्य समजते. बघा अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आपला भारत देश हा संतांचा देश आहे. मी नेहमी सांगत असते भरतखंडी नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती आहे. भारतासारखा देश तुम्हाला कुठे जगाच्या पाठीवर पाहायला मिळणार नाही, कारण आपल्या भारत देशाला संतांचा वारसा लाभलेला आहे. संत मांदियाळी आहे. जर कुणी विचारलं ना, कारण आपला भारत देश चरित्र आणि चारित्र्य ज्या भूमीमध्ये नांदते ना ती भूमी म्हणजे आपली भारत भूमी आहे. संस्कार आणि संस्कृती ज्या भूमीमध्ये नांदते ती भूमी म्हणजे आपली महाराष्ट्र भूमी आहे. जर कुणी विचारलं काय आहे तुमच्या महाराष्ट्रामध्ये तर छाती ठोकपणे सांगावं माझा महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा आणि तुकोबरायांसारखे संत आहे. नानाविध प्रकारचे ग्रंथ आहे, नानाविध प्रकारचे पंथ आहे. पंढरपूर सारख्या भूमीवरती उभा असलेला माझा सावळा भगवंत आहे. काय करतात हो तुमचे संत? सांगा त्यांना. आमचे संत लिहितात ग्रंथ. काय करतो आपला ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो पंथ? पंथ भेटवतो भगवंत. आणि काय करतो भगवंत? तर ह्या जीवाचा करतो जो गोड अंत, त्याचं नाव भगवंत. काय करतो आपला ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो पंथ? पंथ भेटवतो भगवंत. आणि काय करतो भगवंत? तर ह्या जीवाचा करतो जो गोड अंत, त्याचं नाव भगवंत. पण मूळ पाया संत. आणि म्हणून त्या संतांच्या सानिध्यामध्ये आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. निदान संतांनी दाखवून दिलेल्या मार्गावरती तरी आपण जीवन चालवलं पाहिजे. त्यावरून आपण प्रवास तरी केला पाहिजे, कारण आपली ही संतांची भूमी आहे. मी नेहमी सांगते अनेकांकडून आपल्याला काही ना काही मिळत असतं. सरकारकडूनही काही ना काही मिळतं, पण सरकारने दिलेलं पुरत नाही, माईबापानं दिलेलं उरत नाही, संतांनी दिलेलं सरत नाही. जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, जहर कधी जिरत नाही आणि सत्य कधी डरत नाही. आणि हे सगळं आमच्या डोक्यात काही शिरत नाही, म्हणून देव आम्हाला भेटत नाही. पण संतांच्या चरणाजवळ जर आपण गेलो ना तर आपल्याला सगळं काही प्राप्त होणार आहे, कारण ही संतांची भूमी आहे. बघा तुम्ही, मी नेहमी सांगत असते आपल्या भारताला एक संस्कृती मिळालेली आहे. संपूर्ण जगाला लाजवेल ना अशी आपली ही भारतीय संस्कृती आहे. मी नेहमी सांगते ऑल कल्चर इज द बेस्ट कल्चर इन माय इंडियन कल्चर. आपली भारतीय संस्कृती खूप ग्रेट आहे आणि या भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आपल्याला ती संत मिळालेली आहे.
आणि आज हा आपण अभंग जो निवडलेला आहे ना, तो संत प्रकरणातील अभंग आहे. कारण बघा, संतांच्या प्रत्येक चरणात, संतांच्या चरणात अमृत आहे, संतांच्या वचनात अमृत आहे, संतांच्या स्पर्शात अमृत आहे, संतांच्या वाणीत अमृत आहे. आणि म्हणून आज हा संतपर प्रकरणातील अभंग आपण निवडलेला आहे. महाराज म्हणताय, जर शुद्ध बीज असेल आणि योग्य मशागत केलेली जर जमीन असेल आणि त्यामध्ये जर बीज रोवलं ना, तर त्यामधून निर्माण होणारं फळ हे कधीच वाया जात नाही. माऊलींची एक ओवी आहे. माऊली म्हणतात, मुडाहुणी बीज काढिले, मग निर्वाळले भूमी पेरिले, तरी ते सांडी विखुरी गेले म्हणोई काय, कधीच वाया जाणार नाही. बघा, 4 प्रकार पडतात आई वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये. 4 प्रकार पडतात. कधी कधी आई वडील खूप वाईट असतात म्हणून मुलं वाईट जन्माला येतात. बघा, आई चोर आहे, बाप चोर आहे, जन्माला येणारी मुलं सुद्धा चोर जन्माला येते. आपल्याकडे एक म्हण आहे, बाप तैसा बेटा कुंभार तैसा लोटा, खाण तशी माती आणि आई तशी पुती. तुम्ही म्हणाल ताई म्हणीवरच भागवणार आहे का? अजिबात नाही, म्हणीवर भागवणार नाही. जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण आहे. महाराज म्हणतात, झोंडा झोंडगीच्या पोटी फळे विजाती करंटी. दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये कधी कधी आई वडील खूप चांगली असतात पण मुलं वाईट जन्माला येतात. आणि ह्या विकल्पातील लोक आपल्याला समाजामध्ये थोडे जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. तुम्हाला उदाहरण जर द्यायचं झालं तर कश्यप आणि दिती. कश्यप हा ब्रह्मदेवाचा पुत्र. कश्यपला 2 पत्नी, एक दिती आणि दुसरी अदिती. अदितीच्या पोटी सगळे देवांनी जन्म घ्यावा आणि दितीच्या पोटी सगळे राक्षस जन्माला यावे. याचं कारण नेमकं काय असावं? तर महाराज त्याचं कारण सांगतात, अन्याय तो त्यांचा नव्हे वाय चाळा, माय बापे वेळा न साधिली. अयोग्य वेळी जर समागम घडला तर पोटी जन्माला येणारी संतान ही वाईट जन्माला येते. हा झाला दुसरा विकल्प. आता तिसरा विकल्प, कधी कधी आई वडील खूप वाईट असतात पण तरी सुद्धा मुलं मात्र चांगली जन्माला येतात. तुम्ही म्हणाल ताई उदाहरण कुणाचं? हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हादाने जन्म घ्यावा. कथाभाग खूप मोठा आहे पण तुम्हाला प्रमाण देऊन जाईल. महाराज म्हणतात, जर आई वडील जरी वाईट असले तरी सुद्धा मुलं चांगली जन्माला येतात. माय बापे जरी सरपीन की बोका, त्यांच्या संगे सुखा नपवे बाळ. आणि चौथा विकल्प आहे, आई वडीलही खूप चांगली आणि म्हणून मुलं सुद्धा चांगलीच जन्माला येतात. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे सुख पावे या वचने, ज्यांची दोन्ही शुद्ध माय बाप आहे. एकदा काय झालं माहितीये का? माता रुक्मिणीने भगवंताला म्हटलं, भगवान मला तुमच्यासारखा पुत्र हवाय. त्यावेळेला भगवंत म्हटले, त्यासाठी आपल्याला तपश्चर्या करावी लागेल. 10 वर्षाची तपश्चर्या केली आणि त्यानंतर कामाचा अवतार प्रद्युम्न त्यांच्या पोटी जन्माला आला. अजून जर उदाहरण द्यायचं झालं तर बघा, आळंदीमध्ये असणारी माता रुक्मिणी प्रत्येकाला माहिती आहे. आळंदीमध्ये असणाऱ्या माता रुक्मिणीने आळंदीमध्ये असणाऱ्या सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या. कशासाठी? माझे पती विठ्ठलपंत पुन्हा परत घरी यावे म्हणून 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या. विठ्ठलपंत घरी सुद्धा आले पण विठ्ठलपंतांचं अंतःकरण कशाचं होतं? संन्याशाचं अंतःकरण होतं. आणि म्हणून घडलं काय? अंतःकरण संन्याशाचं असल्या कारणाने एकाच घरामध्ये एकाच आईच्या पोटी 4 संत जन्माला यावे. यापेक्षा महाराष्ट्राचं दुसरं भाग्य काय असावं? 4 संत ह्या मातीला मिळाले. निवृत्तीनाथ दादा, ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका आणि माझी मुक्ताई. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणताय, विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणीच्या पोटी हे 4 रत्न जन्माला यावे. यामागे निश्चित आई वडिलांची शुद्धता आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, जर शुद्ध बीज असेल, योग्य मशागत केलेली जमीन असेल तर फळं कशी जन्माला येतात? अभंगाचं प्रथम चरण. शुद्ध बीजा पोटे, 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 शुद्ध बीजा पोटे. रसाळ घुमटी, रसाळ घुमटी, उगी अमृताने आले.
जर शुद्ध बीज असेल, शुद्ध बीज म्हणजे वडील, आणि योग्य मशागत केलेली जमीन म्हणजे पोट म्हणजे आई. बीज म्हणजे वडील आणि पोट म्हणजे आई. जर आई वडिलांची शुद्धता असेल तर जन्माला येणारी फळं म्हणजे मुलं सुद्धा कशी जन्माला येतात? रसाळ आणि गोमटी जन्माला येतात. मुलं घडण्यामागे कुठेतरी आई वडिलांची शुद्धता खूप महत्वाची आहे. कारण सुभाषितकारांनी वर्णन केलेलं आहे, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. आईच्या पुण्याईने मुलगा सुशील जन्माला येतो, बापाच्या पुण्याईने मुलगा चतुर जन्माला येतो, वंशाच्या पुण्याईने मुलगा उदार जन्माला येतो आणि स्वतःच्या आत्मपुण्याईने मुलगा भाग्यवान जन्माला येतो. या उलट दोषाची सुद्धा कारणं आहेत. महाराज म्हणतात, उन्मदो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पान्य वंशदोषेन कर्मदोषेन दरिद्रता. आईच्या दोषाने मुलगा उन्मत्त जन्माला येतो, बापाच्या दोषाने मुलगा मूर्ख जन्माला येतो, वंशाच्या दोषाने मुलगा कंजूष जन्माला येतो आणि स्वतःच्या कर्म दोषाने मुलगा दरिद्री जन्माला येतो. म्हणून महाराज म्हणतात, आई वडिलांची शुद्धता खूप महत्वाची आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलं घडण्यामागे आईचं कार्य खूप मोठं असतं. एका स्त्रीचं कार्य खूप मोठं आहे. कारण स्त्रीचा जर तुम्ही विचार करायला गेला ना, जोपर्यंत ती लहान असते तोपर्यंत आई बापाच्या ताब्यात असते. लग्न झालं, अगोदर शिक्षण घेतलं, आई बापाकडे आहे, शिक्षण घेतलं, शिकली, त्यानंतर ती सासरी जायला निघते. आणि सासरी जाताना काय घेऊन जाते होती? काय असतं तिच्याकडे? स्वतःचं काहीच नसतं. अंगावरती असलेले दागिने सुद्धा तिचे स्वतःचे नसतात हो. वेळ आली तर ते सुद्धा गहाण टाकावे लागतात. काय घेऊन जाते ती आपल्या बरोबर? 3 वेळेला आईला माहेरातून सासरी जाताना 3 वेळेला आईला बापाला मागे हात वर करून सांगते, येते बरं का, येते बरं का, येते बरं का. पण जाताना नेते फक्त ती स्वतःची सावली. सावली व्यतिरिक्त स्त्री काहीच नेत नाही. एका स्त्रीला जर समजून घ्यायचं असेल ना तर मन मात्र खूप मोठं असावं लागतं. कारण स्त्री जर ओळखायची असेल ना तर तिला कितीतरी भूमिका पार पाडाव्या लागतात हो. तिला कधीतरी लेकीची भूमिका पार पाडायची, तिला कधीतरी बहिणीची भूमिका पार पाडायची, तिला कधीतरी आईची भूमिका पार पाडायची आहे आणि तिला कधीतरी पत्नीची सुद्धा भूमिका पार पाडायची आहे. स्त्री जीवनामध्ये खूप महत्वाची आहे. अहो, देवाने स्त्रीला बनवताना सुद्धा ओव्हर टाइम केला असेल हो. त्याला सुद्धा झोप लागली नसेल. खूप विचारपूर्वक जर विचार केला ना तर आज स्त्री, बरं मला सांगा, एवढं सगळं असून सुद्धा स्त्रीने आज कोणतं क्षेत्र असं अवघड ठेवलेलं आहे? प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे. अहो, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात कार्य करते. प्रत्येक क्षेत्र, कुठलंच कार्य आज सोडलेलं नाहीये. डॉक्टर असेल, वकील असेल, इंजिनियर असेल, पोलीस असेल, प्रत्येक क्षेत्रात स्त्री कार्य करते. आज स्त्री विमान चालवते, आज स्त्री अंतराळामध्ये जाते, आज स्त्री समुद्राचा थांग घेते. अजून काय पाहिजे? आज स्त्री खूप कुठल्या पदावरती जाऊन पोहोचलेली आहे आणि ती सुद्धा आपली संस्कृती सांभाळून जाते आहे. कारण संस्कृती ही खूप महत्वाची आहे. बघा, तुम्हाला जर उदाहरण द्यायचं जर झालं ना तर सायकल ही प्रत्येकाला माहिती आहे. सायकल माहिती आहे ना? हो म्हणा. सायकल माहिती आहे. सायकलला किती चाकं असतात? 2 चाकं असतात. मग असं समजा, सायकलचे 2 चाकं म्हणजे आपल्या माईबापाचा संसार आहे. काय? माईबापाचा संसार म्हणजे सायकलची 2 चाकं आहे. मग पुढचं चाक कुणाचं आहे? पुढचं चाक वडिलांचं आहे. तुम्ही आईला कितीही आग्रह केला ना, आई पुढचं चाक घे, आई अजिबात घेणार नाही. कारण तिला माहिती आहे, मी जर पुढचं चाक घेतलं आणि मागचं चाक जर त्यांना दिलं तर मागचं कधी गळून पडेल सांगतायत. मागचं कुठं फिरून येईल आणि मी इथंच होतो असं म्हणल. त्याच्यामुळे ती चुकूनही मागचं चाक देत नाही. स्वतः मागचं चाक घेते आणि पुढचं चाक नवऱ्यासाठी. तर गणित करायचंय, मागचं चाक आईचं आणि पुढचं चाक वडिलांचं. मला सांगा, स्टँड विथ पॅन्डल, ते जे पॅन्डल असतं, चेन असते, ती चेन कोणत्या चाकाला असते? मागच्या. म्हणजे कुणाच्या? बापाच्या? नाही. बरं मला सांगा, स्टँड कोणत्या चाकाला असतं?
मागच्या म्हणजे कुणाच्या? आईच्या. बापाच्या? नाही. ते बसण्याचं जे कॅरेज असतं ते कॅरेज कुठल्या चाकाला असतं? आईच्या. बापाच्या? नाही. बरं मला सांगा, कुलूप कोणत्या चाकाला लावली जाते? आईच्या. बापाच्या? मग सगळं ओझं कुणावरती आहे हो? सगळं ओझं ह्या आईवरती आहे. तरी सुद्धा कुठेतरी आपण स्त्रीला कमी लेखून उपयोगच नाहीये. आज स्त्री कुठेतरी दिवसभर राब 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 राबते. सगळंच बघावं लागतं तिला. सकाळी 4 वाजेला उठते, राब राब राबते. घरदार, शेतीबाडी, वरून सर्व्हिस, लेकरांचं बघायचं, एवढं सगळं करून सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून ती कार्य करत असते. तुम्ही स्त्रीला कधीच कमी लेखू नका. बघा, आज तिने कुठलंच क्षेत्र खाली ठेवलेलं नाहीये. अहो विचार जर करायला गेला तर शरीर तिचं आहे, पण जगते तुमच्या नावाने. अहो विचार करा, हात तिचा आहे, बांगड्या कुणाच्या नावच्या घातल्या आहेत हो तिने? हात तुमचा आहे, बांगड्या कुणाच्या नावच्या? नवऱ्याच्या नावच्या. पाय तुमचे, जोडवी कुणाच्या नावची? नवऱ्याच्या नावची. गळा स्वतःचा आहे, मंगळसूत्र कुणाच्या नावचं? कपाळ स्वतःच आहे, कुंकू कुणाच्या नावचं? उदर स्वतःच आहे, लेकरं कुणाची? मग सांगा ना, एवढं मोठं कार्य जर स्त्री सांभाळते आहे तर स्त्रीला सुद्धा तिचा सन्मान हा दिलाच पाहिजे. बघा, महिलांचं कार्य खूप उत्तुंग आहे प्रत्येक क्षेत्रात. आणि जर आपल्याला उदाहरण घ्यायची असेल तर आपली संत मीराबाई, संत मुक्ताई, संत जनाबाई, अहो भगवंताने सुद्धा त्यांची भक्ती बघून त्यांच्याकडे काम करण्यासाठी यावं, एवढं संत महिलांचं कार्य आहे. म्हणून बघा, महिलांना कमी कधीच लेखू नका. नारी नारी मत करे यारो, नारी रतन की खाण, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. म्हणून स्त्रीला कधीच कमी लेखू नका. तिला तिचा दर्जा द्या, तिला तिचा सन्मान द्या. सांगायचं मला काय आहे की मुलांना घडवण्याचं कार्य हे स्त्रीचं आहे, एका महिलेचं आहे, एका आईचं आहे. आणि म्हणून तिला तिचा दर्जा दिला पाहिजे. कारण महाराज म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. रसाळ आणि गोमटी अतिशय महत्वाचं आहे. बघा, मुलांना घडवायचंय, मुलं जन्माला यावी, पण कशी जन्माला यावी? जे तिन्ही लोकांमध्ये फिरत असताना स्वतःचीही कीर्ती वाढवतील आणि स्वतः समवेत आई बापाचीही कीर्ती वाढवतील आणि त्रिलोकामध्ये झेंडा फडकवतील, अशी पुत्र जन्माला यायला हवी. उभारील ध्वज त्रिलोकावरी, उभारील ध्वज त्रिलोकावरी, चला तरी कीर्ती गाती, ऐकी जरा तरी कीर्ती गाती, रेणुकीनाथ ज्ञानेश्वर महाराज म्हणताय, उभारिला ध्वज तेही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची, तेही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा. बघा, अशी पुत्र जन्माला यायला हवी जी निवृत्तीनाथ दादासारखी, माझ्या ज्ञानोबा माऊलींसारखी, माझ्या सोपान काकासारखी आणि माझ्या मुक्ताईसारखी, की ज्यांचा आनंद भगवंताला सुद्धा वाटला पाहिजे. आणि असं काहीतरी कार्य केलं पाहिजे की ज्याने आपल्या आईबापाची मान उंचावली गेली पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणताय, जर शुद्ध बीज असेल, योग्य मशागत केलेली जर जमीन असेल, तर पोटी जन्माला येणारी मुलं ही रसाळ आणि गोमटी जन्माला येतात. आता तुम्ही म्हणाल, ताई रसाळ म्हणजे चवीला गोड आणि गोमटी म्हणजे दिसायला सुंदर. मग चवीला गोड आणि दिसायला सुंदर म्हणजे नेमकं काय? बघा, काही काही फळं अशी आहे जी रसाळही नसतात आणि गोमटी सुद्धा नसतात. काही काही फळं गोमटी असतात पण रसाळ नसतात. काही काही फळं रसाळही नसतात आणि गोमटीही नसतात. 4 विकल्प आहे त्यामध्ये. पहिला एक सांगते तुम्हाला. काही काही फळं रसाळही नाही आणि गोमटीही नाही. कुठलं माहिती कुणाला? की जे फळ रसाळही नाही आणि गोमटही नाही. धोत्रा, कणकाचं फळ. मनाचं नाही, माऊलींची ओळी. कणकाची या फळा आतू माझ बाहेरे मवळा, तैसा तो सबाह्य दुबळा सुचित्वे जो.
चवीलाही गोड नाही आणि दिसायलाही सुंदर नाही. आता दुसरं फळ, काही काही फळं दिसायला गोमटी असतात पण चवीला मात्र रसाळ नाही. कोणतं फळ आठवतंय कुणाला? कडुनिंबाच्या निंबोळ्या पाहिल्या? कडुनिंबाची निंबोळी दिसायला किती गोरी गोमटी आहे, गुळगुळीत आहे, पण चवीला मात्र कशी आहे? खाऊन पाहिली कधी कुणी? माऊलींची ओवी आहे. माऊली म्हणतात का, निंबोळीचे पीक वरी गोड आतवीख, तैसे ते राजस देख क्रियाफळ. तिसरा विकल्प, काही काही फळं ही दिसायला गोमटी नसतात पण चवीला मात्र खूप रसाळ असतात. कुठलं फळ? ऊस पाहिलाय? ऊस बाहेर दिसे काळा, आत रसाचा आगळा. आणि काही काही फळं दिसायलाही गोमटी असतात आणि चवीला सुद्धा रसाळ असतात. असं कुठलं फळ आहे? आंबा, हापूस आंबा. आता फक्त तुम्ही बघा, आंबा म्हटलं तरी सुद्धा आपल्या कानांची तृप्ती झाली. जर तो हापूस आंबा जर आपल्या समोर आणला तर त्याचा पिवळा केशरी रंग पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यांना समाधान वाटेल. तोच हापूस आंबा जर आपण आपल्या नाकाजवळ आणला तर त्याच्या सुगंधी वासाने नाकाची तृप्ती होणार. आणि तोच हापूस आंबा जर आपण आपल्या जिभेवरती ठेवला तर आपल्या सर्वांगाची तृप्ती होणार. म्हणजे ज्याप्रमाणे हापूस आंबा आपल्या सर्वांगाला तृप्त करणारा आहे, त्याच प्रमाणे ही संत मंडळी आहे की जी रसाळही आहे आणि गोमटी सुद्धा आहे. ही संत मंडळी सुद्धा आपल्या सर्वांगाला तृप्त करणारी आहे. ती रसाळही आहे आणि गोमटीही आहे, कारण ती स्वतःही भक्ती करतात आणि जगालाही भक्ती रस वाटतात. म्हणून ही संत मंडळी कशी आहे? रसाळ आणि गोमटी आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. पटलं महाराज? इथपर्यंत पटलं. पण महाराज अजून संतांच्या अंगी असलेला एखादा गुण महाराज म्हणतात, संतांची जी वाणी आहे ना, ती वाणी अमृतासारखी अमर आहे. अभंगाचं द्वितीय चरण. अमुखी अमृताची वाणी, अमुखी अमृताची वाणी, मुखे अमृताची वाणी, मुखे अमृताची वाणी. देह देवा देहरानी, देह देवा देहरानी, मुखे अमृताची वाणी, मुखे अमृताची वाणी. महाराज म्हणताय, मुखे अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. संतांची जी वाणी आहे ना, ती अमृतासारखी अमर आहे. अमृताचे दोन फायदे. अमृत हे प्यायलाही गोड लागतं आणि पिणाऱ्याला अमरही करतं. तशी संतांची वाणी आहे. संतांची वाणी ऐकायलाही गोड वाटते आणि चंद्र सूर्य असेपर्यंत टिकून सुद्धा राहणारी आहे. माऊली म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मेळवीन. तैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. महाराज अमृताची उपमा देत आहे, कारण अमृताचे तसे फायदे. काही काही लोक साच बोलतात पण मवाळ मात्र नसतं. पाठीभर खरं बोलतात पण भाषेमध्ये वाणीमध्ये मवाळता नसते. त्यांच्या बोलण्याचा आपल्याला वीट येतो, असं वाटतं कधी बंद करतील. खरं बोलतात. तुम्हाला उदाहरण सांगते. एक मुलगा आपल्या दोन मित्रांना घरी घेऊन आला आणि मित्रांना आई वडिलांची ओळख करून देतोय. काय? ही माझी आई आणि हा तिचा नवरा, किंवा हे माझे वडील आणि ही त्यांची. अर्थाच्या दृष्टीने बरोबर आहे, चुकीचं नाही, परंतु कानाला ऐकायला ते बरं वाटतंय का? कानाला ऐकायला बरं वाटत नाहीये. म्हणून महाराज म्हणताय, बोलणं कसं असलं पाहिजे? साच आणि मवाळ. जसं संतांचं बोलणं आहे. बोलण्याचे सुद्धा काही प्रकार आहे बघा. बोलण्याच्या प्रकारामध्ये इंद्रिय स्पर्श, मन स्पर्श, बुद्धी स्पर्श, परतत्व स्पर्श, हे बोलण्याचे सुद्धा प्रकार आहे. काही काही लोक मनात येईल तसं बोलतात. काय? मनात येईल ते बोलतात, त्याला मनस्पर्श बोलणं म्हणतात. कुठल्याही गोष्टीचा विचार न करता बोलतात, त्याला मनस्पर्श बोलतात.
इंद्रिय स्पर्श म्हणजे काय? इंद्रिय स्पर्श म्हणजे माझ्या इंद्रियांना जे हवंय ते मागून घेणं. आता मला पाण्याची गरज आहे, मला पाणी द्या, असं म्हणजे इंद्रियांना हवं ते मागून घेणं, त्याला इंद्रिय स्पर्श म्हटलं जातं. आणि बुद्धी स्पर्श आपण म्हणतो ना, काही काही लोक कोणत्याही गोष्टीचा विचार न करता काहीही बोलतात. असं म्हणतात सीता मैया आणि माता द्रौपदीने विचार न करता काही गोष्टी बोलल्या, त्यामुळे रामायण आणि महाभारत घडलं. म्हणजे बुद्धी स्पर्श. काही काही ठिकाणी परतत्व स्पर्श. परतत्व स्पर्श म्हणजे काय? परतत्व स्पर्शाचं बोलणं म्हणजे देवाशिवाय दुसरं काहीच न बोलणं. जे परतत्व स्पर्शातलं बोलणं आहे ना, ते संतांचं बोलणं आहे. ते देवाशिवाय दुसरं काहीच बोलत बोलण्याची काही आता देवा बिना काही, देवा बिना काही आता देवा बिना काही. देवाशिवाय दुसरं काही बोलणंच नाही, हे संतांचं बोलणं आहे. आणि म्हणून त्याची उपमा महाराज अमृताची देताय. मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी. संतांनी त्यांचा देह देवाच्या कारणी लावलेला आहे. काय? देह देवाच्या कारणी लावलेला आहे. आता देवांमध्ये आई सुद्धा तर देव आहे, वडील सुद्धा देव आहे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. गुरु सुद्धा देव आहे. गुरु सुद्धा देव आहे की नाही? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु सुद्धा देव आहे. तर संतांनी आपला हा देह त्या देवाच्या कारणी लावलेला आहे. काय? आपला देह त्या देवाच्या कारणी लावलेला आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. आपला देह देवाच्या कारणी लावलेला आहे. बरं ठीक आहे महाराज, इथपर्यंत आम्हाला पटतंय. पण महाराज पुढे जाऊन म्हणताय संतांचं जे सर्वांग आहे ना, ते संतांचं सर्वांग निर्मळ आहे आणि चित्त गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र आहे. महाराज म्हणतात सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. सर्वांग निर्मळ आहे, ते सर्वांगाने निर्मळ आहे आणि चित्त गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र आहे. आता बघा, या ठिकाणी गंगेची उपमा देण्यात आलेली आहे. कारण का? गंगा सतत वाहते आहे. काय? गंगा सतत वाहते. तसं संतांच्या चित्तामध्ये नामस्मरण हे सतत वाहत आहे, ते कुठेच खंडित होत नाहीये. कारण परमार्थामध्ये चित्ताला खूप किंमत आहे. काय? संसारामध्ये वित्त, परमार्थामध्ये चित्त आणि शरीरामध्ये पित्त अतिशय महत्वाचं आहे. परमार्थ करत असताना चित्त हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून परमार्थ हा शरीराने करून उपयोग नाहीये, परमार्थ हा मनाने करायचा आहे. म्हणून आपण सर्वांनी एकदा मनाने अंतःकरणापासून त्या भगवान परमात्म्याचं गोड असं भजन करायचंय. विठोबा रखुमाई, हा विठोबा चित्त आहे ना, हे चित्त त्या भगवंताला दिलं पाहिजे. शरीराने आपण कितीही परमार्थ केला, वरवर कितीही परमार्थ केला, दिखाव्यापुरता कितीही परमार्थ केला, आणि जर हे मन त्या भगवंताजवळ नसेल तर तुमच्या आणि माझ्या केलेल्या परमार्थाची किंमत शून्य आहे. त्या परमार्थाला अर्थ उरत नाहीये. हे मन कधीतरी त्या भगवंताला देऊन बघा. चित्त भगवंताला द्यायचंय. तुम्ही म्हणाल ताई परमार्थ करायचा, पण तुमचा देव कुठे आमच्या डोळ्यांना दिसतोय? काही काही लोक देवाचं अस्तित्व मान्य करायला तयार नाही. कारण का? तर तो देव आमच्या डोळ्यांना दिसत नाही म्हणे. उदाहरण देते तुम्हाला, महिला मंडळ, मला सांगा, दुधामध्ये तूप आहे की नाही? दुधामध्ये तूप आहे, पण दुधामधलं तूप प्रकट होण्यासाठी आपल्याला त्या दुधाचं काय करावं लागतं? मंथन करावं लागतं. मंथनाने दुधामधील तूप प्रकट होत असतं. अगदी त्याच पद्धतीने लाकडामध्ये सुद्धा अग्नी
आहे, पण लाकडातला अग्नी प्रकट करण्यासाठी आपल्याला त्या लाकडाचं काय करावं लागतं? घर्षण करावं लागतं. अगदी त्याच पद्धतीने देव सुद्धा इकडे तिकडे शोधत बसून उपयोग नाही, कारण देव दुसरीकडे नसून देव तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. आणि तो हृदयातला देव प्रकट करायचा असेल तर त्यासाठी कशाची गरज आहे? चिंतनाची गरज आहे. दुधातून तूप प्रकट करण्याकरिता मंथनाची गरज आहे. लाकडातून अग्नी प्रकट करण्याकरिता घर्षणाची गरज आहे. तसा हृदयातला देव प्रकट करण्यासाठी चिंतनाची गरज आहे. आणि म्हणून ते चिंतन सर्वांनी केलं पाहिजे. आणि परमार्थाच्या अंतरंग विश्वामध्ये जर तुम्हाला आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर परमार्थाचा मुद्दा सांगते बरं का, अतिशय महत्वाचा आहे. परमार्थाच्या अंतरंग विश्वामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर परमार्थ करणारा जो परमार्थिक आहे, साधना करणारा जो साधक आहे, चिंतन करणारा जो चिंतक आहे, उपासना करणारा जो उपासक आहे, त्या उपासकाच्या, त्या चिंतकाच्या, त्या साधकाच्या, त्या परमार्थिकाच्या आणि त्या भक्ताच्या जीवनामध्ये विशिष्ट प्रकारची अवस्था प्राप्त होणं फार गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल ताई ही अवस्था म्हणजे काय भानगड आहे? अवस्था म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भगवान परमात्म्याच्या भेटीची या जीवाला लागलेली तहान म्हणजे आहे अवस्था. आणि म्हणून महाराज म्हणतात त्या भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी आपला जीव तळमळला पाहिजे. महाराज म्हणतात भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. आणि म्हणून त्याच्या भेटीसाठी आपला जीव झुरला पाहिजे. झुरुणी पांजरा हुप आहे आता, येई पंढरीनाथा भेटावया वैतागलो देवा आता. खूप झाला तुझा वियोग मला सहन होत नाहीये देवा, आता बस झाली परीक्षा, आता तू ये आणि मला पटकन भेट दे. असं ज्या वेळेला तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये होईल त्या वेळेला समजून घ्यायचं की मी केलेला परमार्थ कुठेतरी सफल होतोय. आणि असा परमार्थ जीवनामध्ये केला पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणताय की सर्वांग निर्मळ, संतांचं सर्वांग हे निर्मळ आहे, चित्त गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र आहे. आणि त्याचप्रमाणे अशा संतांचा जर सहवास आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर लाभला तर आपल्या जीवनातील तापत्रय जात असतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती. आप दर्शन विसराती, आप दर्शन विसराती. मुखिया कोणताही वारे, महाराज म्हणताय संतांच्या दर्शनाने आपल्या जीवनातील तापत्रय जाणार आहे. तुका म्हणे जाती, ताप दर्शने विश्रांती. तुम्ही म्हणाल ताई कुठला ताप जातो? साधा ताप जातो का थंडी ताप जातो का हिवताप जातो का मनस्ताप जातो का पश्चाताप जातो? नाही, संतांच्या दर्शनाने हा त्रिविध ताप जातो. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक जो त्रिविध ताप आहे तो संतांच्या दर्शनाने जात असतो. आणि म्हणून महाराज म्हणताय की असा संतांचा आपल्याला सहवास जर प्राप्त झाला तर आपलं खूप मोठं भाग्य आहे. संतांच्या सहवासात जीवन व्यतीत केलं पाहिजे असो महाराज या अभंगातून संतांचं वर्णन करत आहे. बघा आज या ठिकाणी आपल्या या फक्त मराठी चॅनलवरती देवाची द्वारी कीर्तनाची वारी या माध्यमातून आज आपण 100 लोकांमध्ये, 200 लोकांमध्ये, जास्तीत जास्त 1000 लोकांमध्ये कीर्तन करू शकतो. एका वेळेला 1000 लोक पाहतात. पण या चॅनलच्या वतीने आज आपण प्रत्येक घराघरामध्ये कीर्तन परंपरा जाऊन पोहोचणार आहे. कीर्तन म्हणजे काय? लहान लहान लेकरांना सुद्धा ते ऐकायला मिळतंय. आपण नुसतं जनतेला सांगतोय, पण आज ही वाहिनी, आज हा चॅनल प्रत्येकाच्या मनावरती हा कीर्तनाची परंपरा, कीर्तन म्हणजे काय आहे ती रुजवत आहे. लहान लहान लेकरांवरती संस्कार घालण्याचं काम आज ही चॅनल करते, फक्त मराठी. म्हणून मी ह्या वाहिनीचे खूप खूप आभार मानेन. त्याचप्रमाणे आज मला ह्या ठिकाणी संधी प्राप्त करून दिली म्हणून त्यांचेही खूप खूप आभार. त्याचप्रमाणे आज ह्या ठिकाणी कीर्तनाच्या साथीसाठी सर्व महाराज मंडळी उपस्थित आहे. त्यामध्ये विशेष करून आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं
असे आमचे विनेकरी बाबा गणपत नाना, खूप खूप त्यांनी सुद्धा या ठिकाणी विण्याची साथ दिली, त्यांचेही आभार. या ठिकाणी मृदुंगाचार्य महाराज, नाशिक जिल्ह्याचं भूषण ललित महाराज, त्यांचेही आभार. त्याचप्रमाणे इकडे गायनाचार्य बघा, सर्वांच्या कृपा आशीर्वादाने मला जन्माची साथ खूप गोड मिळालेली आहे, पण प्रत्येक कीर्तनामध्ये उभं राहून मला गायनाचीही साथ पुरवतात असे माझे पती, माझे गुरुवर्य हरिभक्त परायण वसुदेवजी महाराज शिंदे, त्यांचेही आभार. त्याचप्रमाणे महाराजांचे सुद्धा खूप आभार. त्याचप्रमाणे आमचे विनोद महाराज असतील, आमच्या सर्व महिला मंडळी, योगेश महाराज असतील, सर्वांचे आभार मानते. झालेली सेवा ही भगवान परमात्म्याच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, आपल्या भैरवनाथाच्या चरणी झालेली सेवा समर्पित करते आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली